साताऱ्याच्या श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार, आताची ही महत्त्वाची बातमी। श्रीनिवास पाटलांनी साताऱ्यातून निवडणुकीतून माघार घेतली। तब्येतीचं कारण देत पाटलांनी उमेदवारी नाकारली। आमदार बाळासाहेब पाटील, शरद पवारांच्या नावांची चर्चा सध्या सुरू अशी माहिती सूत्रांकडून मिळते। प्रकृतीच्या कारणास्तव श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढणार नाही असे सांगितले। सातारा आणि माढ्यातील उमेदवार आता आज जाहीर होणार का याची उत्सुकता लागलेली आहे। कारण साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडे। तुषार, श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण दिलेलं आहे, पण खरं कारण नेमकं काय, का त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली? सुवर्ण, नक्कीच आता तरी हेच कारण समोर दिलं जात आहे। कारण जे बैठक आता शरद पवारांच्या उपस्थितीत साताऱ्यात सुरू आहे, त्या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघाने हा चर्चा केली जाते। या कराड मतदारसंघातून ज्यावेळी चर्चा करायला सुरुवात केली त्यावेळी श्रीनिवास पाटील यांचं नाव खरं तर सगळ्यात पुढे होतं। मात्र अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। शरद पवारांनी ज्यावेळी विचारण्यात आले की तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक आहात का सातारा लोकसभेसाठी, त्यावेळी श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचं कारण सांगितलेलं आहे की मला आता तब्येतीमुळे उमेदवारी नकोय असं त्यांनी स्पष्ट केलं। मात्र अद्यापपर्यंत तसं ह्याच्यातून जाहीर करण्यात आलेलं नाहीये की त्यांनी त्यांची उमेदवारी नाकारलेली आहे। मात्र त्यांनी तब्येतीचं कारण दिले, त्यामुळे मला उमेदवारी नकोय असं त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी शरद पवारांनी मात्र तसं अद्यापपर्यंत माध्यमांसमोर येऊन हे स्पष्ट केलेलं नाहीये। सुवर्ण, ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर अजूनपर्यंत शरदचंद्र पवार पक्षाकडून याबाबत अधिकृत किंवा औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही। मात्र या बैठकीमध्ये श्रीनिवास पाटलांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले। प्रकृतीचं कारण त्यांनी त्यासाठी दिलंय।